नमस्कार मित्रांनो, नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देठ आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत किसान कोळपणी यंत्रांची माहिती. आता ह्याच्यामध्ये आपण विविध प्रकारचे बेसिक पासून टॉप मॉडेल पर्यंत विविध प्रकारचे किसान कोळपणी यंत्र येणाऱ्या सीझनला घेऊन आलेलो आहोत. ह्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण या कोळपणी यंत्रापासून चालू करूया. तर ह्याच्यामध्ये आपण 52 सीसी चं 4 स्ट्रोक इंजिन दिलेलं आहे. त्याचबरोबर चेन स्प्रॉकेट एकदम स्टँडर्ड होंडा कंपनीचं चेन स्प्रॉकेट दिलेलं आहे आणि पूर्ण जी लोखंड आहे ते या ठिकाणी अपोलो कंपनीचं चांगल्या कंपनीचं या ठिकाणी लोखंड या ठिकाणी वापरलेलं आहे. अशा प्रकारचं हे जे कोळपणी यंत्र आहे. आता ह्याचा जो गिअरबॉक्स आहे मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा जो गिअरबॉक्स असतो ना, हा असतो आणि हा इटालियन कंपनीचा ओरिजिनल गिअरबॉक्स आपण वापरलेला आहे. तर ह्याच्यामध्ये आपण तुम्हाला 3 अवजार पण या ठिकाणी देत आहोत. दुसरी गोष्ट, दुसरं कोळपणी यंत्र आहे. ह्याची साईज जर विचार केली तर आपण ह्याची साईज जी आहे ते 10 इंचाची साईज आहे. त्यानंतर ह्याची साईज जर विचार केली तर हा जी कोळपणी यंत्र हे पण तुम्हाला 52 सीसी मध्ये 4 स्ट्रोक इंजिन असणारे किसान कोळपणी यंत्र आहे. त्यासोबत तुम्हाला 3 अवजार पण आहेत. ह्याच्यामध्ये काय काम होतं मित्रांनो, तर ऊसाला बाळभर करणं असेल, सोयाबीन, तूर, हरभरा, मका ह्याच्यामध्ये कोळपणी करणं असेल तर ह्याच्यामध्ये अंतर कमी असल्या कारणानं हे मशीन एक नंबर चालतं. दुसरी गोष्ट मित्रांनो, हे जरा मोठं 72 सीसीचं म्हणजे जवळजवळ 3 HP चं सुद्धा हे किसान कोळपणी यंत्र या ठिकाणी आपल्याकडे आलेलं आहे. हे सुद्धा किसान कोळपणी यंत्र तुम्ही घेऊ शकता. ह्याच्यामध्ये सुद्धा 3 अवजार येतात आणि मोठं काम करण्यासाठी बरेच शेतकरी बांधवांची मागणी होती, म्हणून साठी हे किसान कोळपणी यंत्र आपण विक्रीसाठी ठेवलेलं आहे. तर मित्रांनो, तुम्ही लवकरात लवकर या आणि ह्या संधीचं सोनं करा. सीझनच्या अगोदर बुकिंग करा 2000 भरून आणि तुमचं कोळपणी यंत्र घेऊन जावा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.